वादियों में दूर दूर तलक फैला हुआ कोहरा, पेड़ों की घनी छाया और खेतों में गिरती हुई बारिश की बूंदें। फिसलती कच्ची सड़कें हमें उस मकाम पर लाई जहां पे सैलानी मिकदार में नहीं बल्कि तादाद में आते हैं, जिसे लोग महाराष्ट्र का मिनी कश्मीर कहते हैं। तापुड़ा बादलों की सफेद चादर में लिपटे ये पहाड़ मानो इस झील को पहरा दे रहे हैं। कोयना डैम के बैक वाटर से फैलती और सिकुड़ती हुई खूबसूरत झील, गांव वालों के रोजी रोटी का जरिया ये झील, जो सैलानियों को बोटिंग का मजा देती है। और यहाँ के किफायती रिसोर्ट, जो हर बजट की यात्रियों के लिए एक बेहतरीन ठहरने का ऑप्शन है। महाबलेश्वर से लगभग 30 किलोमीटर की दूरी पर यह कुदरत का छुपा हुआ वो खजाना है जिसे देखने के बाद इंसान सिर्फ तस्वीरें नहीं बल्कि अनगिनत यादें अपने साथ ले जाता है। लहरों से डगमगाती हुई बोट जब पानी की धार पकड़ती है तो मानो पानी की सतह पर अपनी एक अलग ही कहानी लिखती चली जा रही हो। नमस्कार, आज आपण आहोत सातारा जिल्हा महाबळेश्वर तालुका आणि मौजे तापोळा या गावामध्ये। माझं नाव रमेश शंकर धनावडे, तापोळा या गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून आहे। आज आपण तापोळा हे गाव कोयना बॅकवॉटरच्या कुशीत म्हणजे कोयना धरणाच्या साधारणतः 60 किलोमीटर वरच्या अंतरावरती आपल्या शिवसागर जलाशय म्हणून प्रसिद्ध असणारं हे तापोळा गाव आहे। तापोळा हे गाव 105 गाव बाजारपेठ म्हणून मुख्य मानलं जातं। या गावाचं वैशिष्ट्य म्हटलं जातं तर पूर्वीच्या लोकांनी या गावासाठी बोटिंग हा व्यवसाय खऱ्या खुऱ्या अर्थाने चालू केला आणि हा बोटिंग व्यवसायापासून तापोळा हे मिनी काश्मीर म्हणून राज्यात नव्हे तर अगदी देशामध्ये नाव प्रसिद्ध झालं। आणि तापोळ्याची ख्याती जर म्हणायची म्हटलं तर आज आपण हे मंदिर बघतोय हे स्वयंभू संगमेश्वराचं मंदिर आहे आणि आपण या संगमेश्वराच्या मंदिरामध्ये आज आपण उभा आहोत। हे मंदिर पूर्वी कोयना बॅकवॉटर व्हायच्या अगोदर कोयना धरणामध्ये होतं। तेच मंदिराची प्रतिष्ठापना म्हणून आज गावामध्ये केलेली आहे। कोयनेच्या कुशीत म्हणजे पाणी जे आहे त्या पाण्याला लागून डोंगरावरतीच परत हे गाव विस्थापित झालं आणि या गावामध्ये आज पद्मावती देवीचं मंदिर आहे, त्याचबरोबर मारुतीचं मंदिर आहे आणि आज आपण ज्या मंदिरात उभा आहे ते आहे स्वयंभू शंकराचं मंदिर। ये हमारा सफ़र बारिश से शुरू हुआ, घने जंगलों से उतरते घाटियों के बीच, छोटे बड़े गिरते खूबसूरत झरनों के साथ चट्टानों के करीब गहरे बादलों में से होकर कोहरे छाए राहों पर गुजरते हुए हर एहसास बस दिल को सुकून देता रहा। आने वाले वक्त में तापोड़ा की एक और नई पहचान बनने जा रही है। यहाँ तकरीबन 150 करोड़ लागत में एक ब्रिज बन रहा है। ये ब्रिज तापोड़ा और आहिरगांव को जोड़ता है। इस ब्रिज से कोकण और पश्चिम महाराष्ट्र पहले से कई ज़्यादा करीब आ जाएंगे। इस ब्रिज पर ग्लास फ्लोर स्काई व्यू गैलरी बन रही है, जहां से शिवसागर लेक, कोयना बैकवाटर और सह्याद्री का 360 नज़ारा मिलेगा। इससे तापोड़ा की खूबसूरती में 4 चांद लग जाएंगे। नमस्ते, आपलं पालवी ॲग्रो टुरिझममध्ये स्वागत आहे। पालवी ॲग्रो टुरिझम हेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। रूमपासून समोरच लेक व्ह्यू आहे आणि पालवी ॲग्रो टुरिझमची खासियत म्हणून आम्ही सायकलिंग ठेवले, कायाकिंग आहे, पॅन्डल बोट आहेत आणि रात्री कॅम्प फायर आहे। परत रात्री आम्ही म्युझिक पण लावतो। परत आमच्या लेक व्ह्यूला स्विमिंग पूल पण लेक व्ह्यूच आहे। ही आमची खासियत आहे। बोटिंग क्लब हा जवळ आहे आणि पालवी ॲग्रो टुरिझममध्ये पॅन्डल बोट, कायाकिंग, स्विमिंग पूल आहे, इंडोरला चेस, बॅडमिंटन, कॅरम आणि इथून पॉईंट पण आहेत। एक आयलंड पॉईंट, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, वासोटा किल्ला। इथून आयलंडला जायचं असेल तर 1 तास लागतो, दत्त मंदिरला जायचं असेल तर 3 तासाचं रनिंग आहे। इथला मेन स्पॉट आहे तो पालवी ॲग्रो टुरिझमचा तो दत्त मंदिर आहे। दत्त मंदिर हा गुफेत शंकराचं मंदिर आहे आणि चेकिंग आमच्या 11ला होते आणि जरी आम्ही रात्रीचे जरी कोणी आले तरी 11-12 वाजता जरी आले तरी आम्ही त्यांना हे करू शकतो, म्हणजे रूम वगैरे देऊ शकतो असं आहे। आणि महाबळेश्वरवरून येताना तुम्हाला डांबरी रोड आणि निसर्गमय वातावरणातून येताना यायचं आहे। त्यामुळे पालवी ॲग्रो टुरिझमला भेट देताना 27 किलोमीटर आहे। महाबळेश्वरपासून तुम्ही निघाला निसर्गाच्या वातावरणात
आल्हाददायक वातावरण, म्हणजे दुःख, पाऊस, म्हणजे जसे ऋतू चेंज होतात तसं वातावरण आमच्याकडे चेंज होतं, असं आमच्याकडे वातावरण आहे. आणि पालवी ॲग्रो टुरिझमला आला, रूममध्ये जरी बसला तरी आमच्याकडं लेक व्ह्यू आहे. आणि आता होणारा शिंदे साहेबांनी केलेला ब्रिज हा समोरच आहे आपल्या, म्हणजे तो पण बघण्यासारखा आहे. त्यामुळं आमच्याकडे येणारे पर्यटक आता भरपूर वाढले आणि लोक तापोळा बघायला नक्की भरपूर येत आहेत. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून नक्की तापोळ्याला भेट द्या. तरी लोक रात्रीचा आता आमच्याकडे ट्रेक चालू होतोय, तुमचं जंगल सफर चालू होते. आणि उत्तेश्वरचं मंदिर आहे ते आता आमच्याकडे एक नवीन पॉईंट चालू होतोय. शिंदे साहेब आमच्याकडे भरभरून पॉईंट हे करतायत, नवीन महाबळेश्वर बसतंय. त्यामुळे तापोळ्याला नक्की तुम्ही भेट द्या. धन्यवाद. महाबळेश्वरपेक्षा कमी रेटमध्ये आणि साधारणतः 1000 ते 2000 रुपये पर पर्सनमध्ये तुमची राहण्याची, खाण्याची आणि ट्रेकिंगसाठी उत्तेश्वर मंदिर आहे, वासोटा किल्ला आहे, त्याचबरोबर पर्वत आहे, मधुमकरंदगड आहे. असे वेगवेगळे स्पॉट आहेत इथून की जेणेकरून तापोळ्याच्या या मध्यवर्ती ठिकाणातून या सगळीकडे जायला लोकांना, पर्यटकांना वाव मिळतो. श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार, कल्याण लोकसभा यांच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव तापोळा या गावामध्ये येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तर आपल्या माध्यमातून सर्वत्र पर्यटकांना याची माहिती मिळावी आणि या महोत्सवासाठी बहुसंख्येने पर्यटक इथं हजर व्हावे, हीच विनंती. यहाँ के लोग सादगी भरे मन के, श्रद्धालु और नेक ख्यालात के हैं. वो उतने ही अच्छे हैं जितना कि ये शिवसागर लेक, ये तापोड़ा गांव